फक्त ही चवीला चांगली नसते तर याचे फायदे देखील बरेच असतात. आपल्या शेतातला सगळ्यात हेल्दी जर भाजी कोणती असेल ना तर ही पात्रीची भाजी, कारण ही वावरी उगालेली असते. म्हणजे रानभाजी म्हणतात ना, ही रानभाजी आहे. आणि सांगली, कोल्हापूर, साताराकडे याला वावरी भाजी म्हणतात आणि त्यामुळेच ही जास्त हेल्दी असते. उफ. नमस्कार, जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आणि आजचा दिवस आहे 12वा आणि आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची भाजी. आता यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची भाजी, त्यासोबतच शेंगदाणे, मुगाची डाळ, थोडासा लसूण आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल, आणि एवढ्यामध्येच आपली ही हरभऱ्याची भाजी जी आहे ना ती तयार होणार आहे. तर चला बघूयात कशी करायची. आता हरभऱ्याची भाजी निवडायची ना एक पद्धत आहे, कारण यावरती ना छोट्या छोट्या आळ्या असतात आणि त्या अशा एक एक आपण नाही निवडू शकत, त्यामुळे हे असं झटकायचं असतं. त्यामुळे आळ्या जर असतील ना तर त्या बाजूला पडून जातात किंवा आपल्याला दिसतात. मुगाची डाळ जी आहे ती थोडीशी भिजवून घेते मी. आता डाळ आणि शेंगदाणे जे आहेत ना तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. नॉर्मल आपण कोणती पण भाजी करताना जेवढे शेंगदाणे डाळ वगैरे घालतो ना त्याच्या आसपासच घ्यायचंय. भाजून घेऊयात आपण, त्यामुळे ते पटकन बारीक होते. फास्ट थोडं एवढं. पूर्ण बारीक करत नाहीये मी शेंगदाणे, कारण पूर्ण बारीक केलं तर ते अगदी पिठासारखं होईल. त्यामुळे थोडंसं भरड भरड ठेवते. ते खाताना खूप छान लागतं. लसूण देखील मी अगदी थोडासा चेचून घेते, अगदी पूर्ण पाक त्याची पेस्ट नाही करणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं काम फोडणी टाकायची. त्यासाठी नॉर्मल भाजीला जशी फोडणी टाकतो ना त्या पद्धतीनेच टाकायची. तेल टाकते मी पहिल्यांदा. मीठ मी लगेच घालते कारण भाजीला पाणी सुटेल त्यामुळे, आणि त्याच पाण्यामध्ये भाजी जी आहे ती पूर्णपणे शिजेल. वरून पाणी घालण्याची आपल्याला जास्त गरज नाही. गरज पडली तर मग थोडंसं तुम्ही पाणी शिंपडू शकता त्यावरती.
आता आपण जी डाळ भिजवली आहे ना ती थोड्याशा पाण्यासोबत मी टाकतेय. आता एक गोष्ट मी विसरले होते की ही ऑप्शनल गोष्ट आहे, पण जर तुम्हाला हवी असेल, तुम्हाला जर तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरची टाकू शकता आणि ही फोडणीमध्ये जरी टाकली तरी चालेल आणि अशी जरी टाकली तरी चालेल. मी फक्त मोडून टाकतेय, तुम्ही कूट करून पण टाकू शकता. आणि आता हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला, मला वाटतं थोडंसं पाणी शिंपडावं लागेल किंवा थोडं घालावं लागेल. आता हे भाजीवरती डिपेंड असू शकतं बरं का, की आपल्याला पाणी घालायचंय की नाही. कारण कवळी भाजी असेल तर त्याचं अंगचं पाणी सुटतं, पण भाजी जर थोडीशी निबार असेल, आता ही असंच नाही, कोणती पण भाजी असेल तर पाणी वरून थोडं घालावं लागतं, पण जितकं शक्य होईल तितकं टाळा. कारण त्या भाजीच्या त्याच्या पाण्यामध्ये जेवढी भाजी शिजते ना ती भारी लागते आणि हेल्दी देखील असते. पण आता इथे आपल्याला थोडं घालावं लागणार आहे. भाजी जी आहे ती आपली शिजली आहे. आता आपण उतरून घेऊयात आणि मग बघूयात कशी झाली. आता केळीच्या पानावर मी जेवतीये आणि याचे खूप जास्त फायदे असतात, कारण यावरती ना एक मेणासारखा लेअर असतो आणि त्यामध्ये खूप सारे जीवनसत्व असतात आणि तो आपण जेव्हा गरम अन्न त्याच्यावरती घालतो ना तेव्हा तो वितळतो आणि मग पदार्थ चवीला देखील लागतो आणि ती जीवनसत्व त्यामध्ये उतरतात देखील. त्यामुळे हेल्दी देखील होतं जेवण आणि टेस्टी देखील. आणि एवढंच नाही, त्या हरभऱ्याच्या भाजीचे देखील फायदे आहेत. आता भाजी जी आहे ना आपली खरंच खूप भारी झाली आहे. म्हणजे तो हरभऱ्याच्या भाजी तुम्ही जर कधी खाल्ली असेल किंवा पानं खाल्ली असेल तर तुम्हाला माहित असेल, हलकासा तुरट आंबटपणा त्यामध्ये असतो. तो आंबटपणा किंवा आपण जे काही मसाले किंवा लसूण मिरची घातली ना, त्यामुळे ते सगळ्या चव ज्या आहेत ना एकत्र आलेत, ते खरंच खूप भारी लागतंय. आणि फक्त ही चवीला चांगली नसते तर याचे फायदे देखील बरेच असतात. जसं की यामध्ये प्रोटीन असतं, त्यासोबतच ही आपल्या हाडांसाठी चांगली असते, स्किनसाठी चांगली असते आणि यातून भरपूर तुम्हाला कॅल्शियम किंवा प्रथिने, विटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळून जातात. त्यामुळे नक्की ट्राय करा जर कधी केली नसेल तर. आणि जर केली असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही बनवता का हे देखील सांगा. आणि अशा काही आणखी रेसिपीज असतील तर प्लीज त्या कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.